नमस्कार मंडळी, मी किशोर पाटील, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. थेट खानदेशातून एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल करत आहे. सहज युक्ती सुचली आणि त्या युक्तीच्या माध्यमातून लहान मुलांना शेतात झोका कसा असावा या संदर्भात एक माहिती व्हायरल करीत आहे. बघा, अनेक वेळेस काय असतं, शेतामध्ये अनेक झाडं असतात, परंतु ते झाडं, हे बघा, हे उंबरीचं झाड आहे. या झाडाला एक पण अशी फांदी लोंबलेली नाही की जेणेकरून आपण याला झोका बांधू शकतो. आणि अशी झाडं असतात बांधाला, पण ती अगदी नाल्याच्या काठाला, जिथं काटे असतात, विंचू राहू शकतो, सर्प राहू शकतो, कुत्र्यांचा वावर राहू शकतो, अशा ठिकाणी आपण झोका बांधू शकत नाही. त्या ठिकाणी घाबरतो ना, अशा ठिकाणी झोका बांधणंसुद्धा त्या ठिकाणी धोक्याचं ठरू शकतं. पण मात्र या ठिकाणी मी सहज, आमचं बाळ आज शेतामध्ये आलं आणि एक सहज डोक्यामध्ये एक युक्ती आली आणि त्याच्या माध्यमातून आज हा व्हिडिओ आपल्यासमोर मी व्हायरल करीत आहे. तर बघा, या झाडाला कसली फांदी नाही झोका बांधण्यासारखी, मात्र बांधाला एक पाईप पडलेला होता आणि या ठिकाणी या झाडाला एक खुंटी होती. या झाडाला आपण बाजूने सुद्धा त्या ठिकाणी बांधू शकतो. या झाडाला एक फांदी होती, त्या फांदीला या ठिकाणी मी रुमाल असेल, साडी असेल किंवा त्याचा एक पदर या ठिकाणी बांधलेला आहे. पाईप पडलेला होता बाजूला, त्या पाईपला दुमडून टाकलं आणि त्याला दुसरा पदर बांधला. फक्त एक काम केलं की हा पाईप सरळ न लावता हा क्रॉस लावला. बघा, हा सरळ केला तर या ठिकाणी असा, हा जर पाईप सरळ लावला तर त्या ठिकाणी हा असा जमा होऊ शकतो, परंतु याला क्रॉस लावल्यामुळे हा जमा होत नाही. व अगदी पाहिजे त्या जागेवरती सावली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छ जागा पाहिजे, त्यासाठी पाहिजे त्या जागेवरती आपण आपल्या मुलांना झोका बांधू शकतो. अशा पद्धतीने झोका बांधून आपण आपल्या मुलांना सुरक्षित जागेवर ठेवू शकतात. धन्यवाद.